हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला, उद्या आहे इंडिपेंडन्स डे आणि इंडिपेंडन्स डे म्हटल्यावर सध्या मुलांपेक्षा जास्त ती धावपळ असते ती म्हणजे आपलीच म्हणजेच अर्थातच पॅरेंट्सचीच असते. आपल्या लहानपणी आठवण बघा बरं, 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी काय असायचं? फक्त शाळेचा इस्त्री केलेला युनिफॉर्म, काय म्हणतात काळे शूज, पांढरे मोजे, तयार ठेवली की विषय संपायचा. पण आजकाल बापरे, मुलांपेक्षा जास्त एक्साइटमेंट असते ती पॅरेंट्सची. माझा मुलगा मुलगी हे छान दिसायला पाहिजे, त्याच्यासाठीच पॅरेंट्सची धावपळ चालू असते. त्यांचा लुक फायनल करा, की उद्या काय बनायचं आहे, शॉपमध्ये चकरा मारा, या शॉपमध्ये मिळतो एका ड्रेस, त्या शॉपमध्ये मिळतो एका ड्रेस, आणि सर्व कसं एकदम परफेक्ट आणि मॅचिंग शोधावं लागतं. खूप कसरत असते या सर्व गोष्टींमध्ये. चला तर मग असो, उद्याच्या तयारीसाठी काय काय कशी तयारी करतो आम्ही ते बघायचं. आता मॉर्निंगला आम्ही तर लवकर उठलो सकाळी आणि इथे चालू होतं श्रीचा, त्याला मूछ काढायची होती मला. तर हा कोणता लुक आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि बघा, कधी झोपून मी त्याला काढत होती तर कधी उभं राहून, अशी ही कसरत करावी लागत होती मला. चला तर मग आम्ही सर्व रेडी झालो. आता बघूया कार्यक्रमामध्ये काय धमाल येते, आमच्या हिरोची एंट्री कशी होते. चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत कनेक्ट राहा. इकडे आम्ही हॉलमध्ये पोचलो होतो तर खूप सुंदर रांगोळी काढलेली होती आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं होतं आतमध्ये. चला तर मग काय काय प्रोग्राम होतात, कसं आम्ही श्रीच्या पप्पांनी पण छान पार्टिसिपेट घेतलेले, तर ते कसं ते रेसिपी वगैरे कसं बनवतात. तर आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लहान मुलांना चेअरअप करा. छान त्यांनी डान्स, स्पीच वगैरे सगळं रेडी केलेलं असतं या दिवशी. तर प्लीज सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक, कॉमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी झालेली होती हॉलमध्ये आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि हा आमचा पहिलाच प्रोग्राम होता इंडिपेंडन्स डेचा, म्हणजे आमच्यासाठी हा पहिलाच होता. त्याच्यामुळे खूप छान म्हणजे आजचा जो सेलिब्रेशन डे होता आणि टीचर्स पण खूप छान दिसत होते आणि खूप सर्व मॅनेज केलेलं होतं व्यवस्थित. आता राष्ट्रगीत झाल्यानंतर मास्टर शेफचं तयारी चालू होती. तर मग सर्वजण तीच तयारी करत होते आणि श्रीच्या पप्पांचा नंबर सेकंड राऊंडला आला, कारण आम्ही थोडं लेट झालो होतो. तर श्री सांगत होता पप्पांना की पप्पा छान करा बरं का, व्यवस्थित करा म्हणजे. आणि चला बघा आता इथे काय करताय श्रीचे पप्पा हे तुम्हाला बघायला मिळेलच की काय बनवत आहेत ते. श्रीच्या पप्पांसाठी हे सर्व नवीनच होतं आणि पहिल्यांदाच ते मास्टर शेफ बनले होते. तर बघा इथे श्रीच्या पप्पांनी छान ट्राय केलेलं आहे आणि इकडे भरपूर जणांनी खूप सुंदर सुंदर डिशेस बनवलेल्या होत्या ट्री कलरच्या. खूप सुंदर वाटत होतं बघा, किती छान मुलं पण रेडी झालेले होते. खूप सुंदर सुंदर लूक मुलांनी या ठिकाणी केलेले होते. खूप सुंदर रेसिपी बघा, ही तर बघा किती सुंदर दिसते. कुकुंबर, रॅडिश वगैरे फ्रूट्सचं पण खूप छान बनवलेलं होतं सर्वांनी. हा आहे श्रीचा फ्रेंड स्कूलचा, त्यांनी पण खूप सुंदर बनवलं होतं. आणि इकडे बघा, इकडे गॅस नव्हता चालणार पण बनवलं होतं. आता ठीक आहे बघा, हे सुंदर होतं यांनी पण बनवलेलं. आणि या ठिकाणी थोड्याच वेळात प्रिन्सिपल मॅम आणि एक डॉक्टर होत्या, त्या मॅम येणार होत्या सगळ्यांच्या रेसिपीज वगैरे बघायला आणि कॉम्प्लिमेंट देण्यासाठी. इथे बघा आमचा हा क्यूट बेबी बॉय खूप छान त्याच्या खेळत होता तिथे सर्वांचं बघून. इथे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं, माय फादर इज मास्टर शेफ. तर इथे खूप सुंदर त्यांची डिश पण वाटत होती. इकडे मॅम वगैरे आल्या, त्यांनी श्रीला खूप छान कलर्स वगैरे विचारले, त्यांनी सर्व कलर्स पण सांगितले. आणि मॅमला पण खूप छान आहे, सिम्पल आहे पण खूप सुंदर डिश बनवली होती असं मॅमने सांगितलं. खूप छान स्पीच होतं त्याचं मला. आणि एक साधा सिम्पल डान्स पण म्हणजे सगळ्या मुलांनी केला होता. इकडे मॅम पण फोटो काढत होत्या रेसिपीच्या. मॅमला पण एक काहीतरी युनिक वाटलं. खूप मॅमला पण खूप छान वाटत होतं आणि सगळ्याच पॅरेंट्सचे कॉम्प्लिमेंट खूप छान आणि सुंदर दिला त्यांनी. आणि इकडे आमच्या रेसिपीचं नाव होतं
ट्री कलर्स वेजी तिरंगा आहे, म्हणजे हे मीच एक युनिक नाव लावलं तिथे. आणि इकडे सुंदर भेळ बनवलेली होती. श्रीचाच फ्रेंड होता हा पण. आणि बघा इकडे सुंदर सुंदर रेसिपीज आहे, तुम्हाला पण कामात पडेल.